फक्त पंचांना एक विनंती राहील की आपल्याकडे एक वेळ आहे, टायमिंग आहे, बरोबर गणेश सर? त्या वेळेतच रिव्ह्यू घ्यायला तुम्हाला संधी आहे. त्यामुळे त्या लिमिटमध्ये जर कदाचित तुम्ही रिव्ह्यू मागितला तर रिव्ह्यू मिळेल, त्यापेक्षा जास्त टाइम जर घेतला तर रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू घेतला होता, त्यामुळे आता इथून पुढे बॅटिंग टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाज आणि इथे इथे मात्र पंचांकडे अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद. रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाज थँक्यू डीजे. धापरकती धावसंख्या अगदी आपण पाहतो 0 आहे आणि या 0 धावसंख्येवरती पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. शून्याचा जन्मला मी शून्यात वाढवलोही. शून्याचं मंथन करून नक्कीच शोधू काहीतरी. ज्यावेळेस जगामध्ये काही नव्हतं त्यावेळेस फक्त शून्य होता आणि या शून्यातून इथे विश्वाची निर्मिती होताना पाहायला मिळाली. माणूस जन्माला येताना सुद्धा अगदी काहीच घेऊन येत नाही आणि जाताना सुद्धा काहीच घेऊन जात नाही. पण जन्म आणि मृत्यू हे जे अंतर आहे, हे अंतर पार पडत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, रिकाम्या हाताने जरी आला असेल पण जाताना इथे बरंच काही कर्म करून जायचंय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकाराने या दरम्यान जे खातं खुललं गेलं उत्तम यांचं. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे आणि स्वतः लाला चेंडू खाली. फलंदाज दरम्यान बाद होताना पाहायला मिळेल. झालाय हल्ला, केलाय कल्ला, झेल घेतलाय, नाव आहे लाला. यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या संपलेल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरते धावासंख्या जी आहे ती 2 बाद 4 धावा धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिल्या चेंडूवरती विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिले आणि तर अर्थात शून्यावरती एक विकेट आम्ही अगदी आपण पाहिली आणि तर नंतर अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 बाद 4 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन आता गोलंदाज मार्कावरती कोण येतोय ते आपल्याला पाहायचंय. कोणाला पाचारण केलं जाते आणि गोलंदाज आलेत गोलंदाज मार्कावरती. ही
ओहोर संपली. या ही पहा ओहोर संपली. पवन जाधव आलेत नवीन गोलंदाज मार्कवरती. सुनील नाना शेळके आपणास मनापासून धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या दरम्यान जे पोलून पूर्ण केली गेली. एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलक धावसंख्या 5. पवन जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रतीक गोरे आलेत नि बॅटर मैदानाच्या आत आता स्ट्राईकला आहेत. विकास एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळेल, कारण 6च्या 6 चेंडू विकास नॉनट्रॅकच्या बाजूला आपल्याला जो पाहायला मिळालाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय शफल झालाय. शॉर्ट पिच चेंडू होता, रूम होता आणि खूप वेळ होता फलंदाजाकडे. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकवरती धावसंख्या जी आहे ती 9 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. आज प्रोफेशनल टीम्स मैदानाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धापलका धावसंख्या जी आहे स्थिर 9 वरती धापलक थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या 9 धावसंख्यांपैकी 2 चौकार आहेत 2 चेंडूवरती. परत एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव. धापलक दुहेरी अंकात. धापलका धावसंख्या 10. 10 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय पवन यांचा उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 11 वरती धापलक. यानंतर एक मॅच अर्थात ही सेमी फायनल आहे. आजच्या दिवसातली फायनल आपल्याला पाहायला मिळेल. यातला जिंकणारा संघ SSK टीचर्स या संघाच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहे. चेंडू पोहोचलाय कव्हरला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आणि या चौकाराच्या रूपाने धापलक 15 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बाद 15 कामगिरी करायला गेली विकासला. प्रतीक गोरे यांना कम से कम एक 40-45 धावा ह्या उभराव्या लागणार आहेत. गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 2 बाद 16. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर आजच्या सरासरीने धापलक 16 वरती अगदी आपण पाहतोय. जिथे सरासरी फक्त 4ची होती 6ची होती ते आता 8ची होताना पाहिली नव्हती. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय असेल ते विकास आणि प्रतीक याचं. चांगली फलंदाजी करतायत. डाव सावरलाय दोघांनी आणि इथे झेल सुटलाय. जीवनदान आहे. चूक तर झालेली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असतो 17 धावा दोन मोबदल्यात. आणि क्रिकेटमध्ये चूक झाली तर चुकीचं प्रायश्चित्त भोगावंच लागेल, कारण इथे चुकीला माफी नाही. स्विचीचा फटका होता. चेंडू काय परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. स्विचीचा फटका. पूर्वीच्या काळात अशा प्रकारचे फटके नव्हते.
याला आपण रिव्हर्सिपचा फटका बनतो किंवा स्विचिचा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हिंदी में कहा जाता है कि अगर ये लग गया तो आबाद, अगर मिस टाइम हो गया तो कर देता है बर्बाद. ही तितकंच खरं आहे. इथे चेंडू मात्र मिड विकेटला, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय आणि एक चांगला झेल सीमा रेषेच्या कडेला होताना पाहायला मिळालाय आणि लाला अजून एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आणि परंतु इथे चेक केलं जाईल फलंदाज सुरक्षित आहे की नाही. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. सेप आहे, त्यामुळे झेल चांगला झालाय आणि फलंदाज इथे बाद असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय, आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि आपल्या या स्पर्धेला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच यासाठी यांच्या माध्यमातून सौजन्य आहे सिद्धिविनायक असोसिएट्स. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इंजिनियर उसळगाव संचालक मुख्यमंत्री अमृतुल्य चहा, युवा उद्योजक आदरणीय सिद्धिविनायक असोसिएट्स इंजिनियर आमचे वैभवजी मुत्रक सर. 3 to go. 3 चेंडू झाले सर. शॉर्टपिच चेंडू होते, त्याचा फारसा फायदा निश्चितप्रमाणे घेता आला नाही. तर अगदी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांचं योगदान आहे सिद्धिविनायक असोसिएट्स आदरणीय आमचे इंजिनियर वैभवजी मुत्रक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्हाईस प्रेसिडेंट आहेत सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे. मुत्रक सरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. कारण व्हाईस प्रेसिडेंट नुसते झालेले नाही, तर विशेष करून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच यासाठी दरवर्षी ज्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देईल. अठरा धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईल. षटक क्रमांक 3 चालू असताना अगदी आपण पाहिले परत एकदा मिडॉलला चेंडू पोहोचला आहे. त्या दरम्यान एक धाव आणि एका धावसंख्येनंतर धावफलक. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 3 बाद 19. सात आणि विकेट मिळवलेल्या आहेत त्या 3. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाज मार्कवरती आता समर्थ नितीन मोरे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 4थ्या षटकासाठी सुरुवात होईल. 5 षटकांचा सामना आहे. 3 बाद 19 धावा आहेत.
समर्थ पहिल्या चेंडू तो डॉट आलाय समर्थाचा 19 वरती 10 फलक. खूप संत आणि सावध सुरुवात आहे सीसी इंडियन्स या टीमची. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं समर्थाचा चेंडू चांगला आहे. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो आज फायनल खेळणार आहे. SSK टीचर्स या संघाच्या विरोधात लढणारा संघ कोणता असेल? सीसी इंडियन्स की त्यांच्या विरोधात लढणारा संघ अगदी आपण पाहतोय या ठिकाणी यशवंत रॉयल्स. या दरम्यान अगदी आपण पाहिले उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता परंतु चेंडू आतापर्यंत आला नाही. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. अजून एकदा क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचे परिणाम या दरम्यान अगदी आपण पाहिलेत. अजून एक चौकार आहे. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे क्षेत्ररक्षण खराब झाले. अजून एकदा क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस झेल झालाय फलंदाज क्रमांक 14 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आणि यावेळेस झेल इथे चौथा धक्का अगदी आपण पाहतोय. 4 बाद 27 धावा सीसी इंडियन्स या टीमला आहे. सीसी इंडियन्स निश्चितप्रमाणे संघ अगदी आपण पाहतोय. सीसी मीन्स छत्रपती क्रिकेट. छत्रपती क्रिकेट इंडियन्स हा संघ अगदी आपण पाहतो. या ठिकाणी सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब तर झालं होतं परंतु त्याचा फारसा फायदा निश्चितप्रमाणे घेता आला नाही. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपले गेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या आहे 4 बाद 28. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. या दरम्यान चेंडू हवेत आहे आणि तिथे झेल झालाय. धक्का क्रमांक 5. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतो या ठिकाणी बसला गेलेला आहे तो 5वा. 5 बाद 28 धावा आहेत आणि 5 चेंडू यायचे बाकी आहे. क्रमांक 5. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर नितीन चव्हाणके बॅटर मैदानाच्या आत.
फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. हा गेला विशेष करून अगदी आपण पाहतोय मेजर गोलंदाजी मार्कावरती आहे, पण मेजरच्या गोलंदाजीवरती सातत्याने आघात होत राहिले. मोठी धावसंख्या उभारली गेली तर कदाचित यशवंत रॉयल संघाला मेजर प्रॉब्लेमला जावं शकतं. मेजर प्रॉब्लेम उभा राहू शकतो. त्यामुळे मेजरला इथून पुढच्या 3 चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. पण कौतुक आहे इथे नितीन चव्हाणकेचं. आल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके खेळलेत. या दरम्यान आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट. इथे चेंडू थोडीशी दिशा बदलली. 1 धाव तर आली आहे. नशीब किती छान आहे पहा तुम्ही. चेंडूने दिशा बदलली, त्यानंतर क्षेत्ररक्षक पळत असताना चेंडू स्वतःहून त्यांच्या पर्याय आलाय. ले भाई मुझे पकड. ही फनी मोमेंट आहे. या दरम्यान बिग हिट फ्लिक केलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. 6 रन. हा या दरम्यान बिग फ्लिक केलाय आणि चौकार आहे. चला चेक करू, आपण चेक करू. तुम्ही ग्राउंड मध्ये बसला होतात काय? जर का लाईव्ह तुम्ही तुमच्या ग्राउंड मध्ये तुम्ही दिसले, तुम्हाला 2000 रुपयाचा दंड बसेल. आता काय सर? चौकार आहे. तर धापलक इथे 44. आणि इथे मात्र फलंदाज होईल धावबाद. एक चांगली धावसंख्या उभारली गेली. 44 बनवायच्या 45 धावा. अगोदर 45 बनवायच्या होत्या. एक डाव आपण पाहतोय या ठिकाणी जो संपला गेलेला आहे. 44 धावा.
आहे आज प्रोफेशनल डे आणि प्रोफेशनल डेच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि सर्वच क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सीसी इंडियन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये यशवंत रॉयल्स या दोन संघांमध्ये आपण ही मॅच बघतो आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना सीसी इंडियन संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 44 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी यशवंत रॉयल संघाला 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि या 45 धावांचा पाठलाग इथे होईल का ते देखील आपल्याला बघायचं आहे. कारण या अगोदर यशवंत रॉयल्स या संघाचा आपण विचार जर केला तर त्यांनी 2 सामने खेळलेत आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये धावेंचा पाठलाग त्यांनी पूर्ण केलेला आहे. या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूयात धावेंचा पाठलाग ते पूर्ण करतायत का ते देखील आपल्याला बघायचं. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहू शकतो मैदानामध्ये प्रसाद पालखे आणि दुसऱ्या बाजूला पंकज अप्पा मोरे. गोलंदाजी करणारा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवश्यक आहे. प्लीज थोडंसं फास्ट या ही विनंती आहे कारण आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे. गोलंदाजाचं कृपया करून नाव कळवा आम्हाला. योगेश पगारे. योगेश पगारे गोलंदाजी करण्यासाठी 45 धावेंचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतो आहे. पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे केलाय, धाव मिळणार नाही आहे. या दोन फलंदाजांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पंकज अप्पा मोरे यांनी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली. दुसऱ्या बाजूला प्रसाद पालखे यांनी दुसऱ्या मॅच मध्ये फलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच मिळवली आणि ते दोन खेळाडू, ते दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, मिड ऑन ला क्लिअर केलंय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. पहिला चौकार प्रसाद पालखे यांच्या बॅटमधून येतोय. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. पहिला चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रसाद पालखे यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार व्ही शेप मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका आलाय. त्यांच्या रडार मधला बॉल आणि त्यानंतर त्याला सीमारेषा दाखवली. 4 धावा मिळत आहेत. 45 धावा सीसी इंडियन संघाला रोखायच्या, त्यासाठी ते देखील प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी ते देखील प्रयत्न करतीलच. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून यावेळेस बॉलला खेळलंय. स्क्वेअर कट, बॉल सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. यांचा सनसनीत चौकार. दोन लागोपाठचे चौकार आलेत आणि या दोन चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती 8 धावा. योगेश पगारे यांच्या विरुद्ध आक्रमण केले जाते. लॉफ्ट केला, इनसाइड आउट. याही वेळेस देखणा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत परंतु चेंडू वेगात पलायन करतोय. तिसरा लागोपाठचा हा चौकार आहे. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. आज खूप चांगली फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली. जरी प्रोफेशनल डे असला तरी आज अनेक खेळाडू या ठिकाणी प्रभावित करणारा खेळ करताना बघायला मिळाले. मागच्या इनिंग मध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुदाम बोडके यांनी 3 विकेट घेतल्या, चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या डावामध्ये खूप चांगली फलंदाजी होताना बघायला मिळाली. ज्या दोन फलंदाजांनी आज दिवसभर चांगली बॅटिंग केली तो दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. योगेश पगारे तयार होत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. यावेळेसचा चेंडू बॅटचा बाहेरचा स्पर्श घेतोय. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं. एकच धाव पूर्ण होईल. पंकज अप्पा मोरे आता स्ट्रायकर एंडकडे येत आहेत. पंकज अप्पा मोरे यांनी देखील आज प्रभावित केलं. उल्लेखनीय खेळ त्यांचा बघायला मिळाला. धावफलकावर 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता यशवंत रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी. यावेळेचा चेंडू आउटसाइड द ऑफ, अर्थात फलंदाजापासून बराचसा दूर होता. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. गणेश जगताप सर त्याचबरोबरीने स्वप्नीलजी कपिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. पंच म्हणून कार्यरत आहेत. लॉफ्ट केलाय, पायावरचा बॉल फ्लिक केलाय. मनगडाचा खूप चांगला वापर तिथे पाहायला मिळाला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील.
स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग, 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतो आहे. पहिलं षटक संपलं, धावा बनवल्यात 16. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय थोडासा पुढे पडला जरूर. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या 17. अठरा धावा धावफलकावर आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवात खूप चांगली होताना बघायला मिळाली यशवंत रॉयल संघाच्या माध्यमातून. यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, पंकज अप्पा मोरे नगरसेवक यांचा हा संघ आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. आडव्या बॅटने याही वेळेस बॉलला फोर्स केलं. मिड विकेटला बॉल जातोय. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण इथे बघतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 19 आणि आत्ताची 1 धाव, 20 धावा, 20 रन. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली आणि बॉलला देखील पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद पालखे यांच्या बॅटमधून एक दमदार षटकार येतोय. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढली 26. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. थोडेसे पुढे सरसावले. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न खूप चांगले आहेत. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. 1 धाव पूर्ण होते. ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 27. 27 लॉस ऑफ नो विकेट. नाबाद 27. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेंची आवश्यकता. म्हणजे प्रतिषटक 6 या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील इथून पुढे. यशवंत रॉयल्स हा संघ आज अनबीटन राहिलेला आहे. यशवंत रॉयल्स संघाने आज पराभव पाहिलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी या संघामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील या संघाचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज हा संघ देखील वर्चस्व निर्माण करतोय. 27 धावा बिनबाद. सुरुवात इथे देखील स्वप्नवत होताना बघायला मिळते. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची आवश्यकता. बंटी ढगे यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रसाद पालखे 9 चेंडू 22 धावेंवर नाबाद आहेत. आज प्रभावित करणारा खेळ त्यांचा बघायला मिळाला. लॉफ्ट केलाय रडार मध्ये चेंडू आणि समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. 1 बाउन्स चौकार. धोनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. रडार मध्ये या चौकाराने धावसंख्या 31. समीकरण देखील बदललं. 17 बॉल 14 रन. हा गेला यावेळेसचा चेंडू देखील हवेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु थोडासा पुढे चेंडू पडलाय. एक सिंगल जरूर प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगला समन्वय 2 फलंदाजांमध्ये.
1चं रूपांतर त्यांनी 2 मध्ये केलं. हा झेल घेण्यासाठी स्टार्ट होणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला, परंतु थोडासा उशिरानं तो चेंडूवर आला. चेंडू थोडासा पुढे पडला. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर आणि बॉलला हवा दिली उंच हवेमध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर. षटकार येतो. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या झाली आहे 39 आणि त्या 39 पैकी 34 धावा प्रसाद पालखे यांच्या एकट्याच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 34 धावा त्यांनी नाबाद बनवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता यशवंत रॉयल संघाला या 5ला जिंकण्यासाठी. 8व्या बॅटने बॉलला खेळले जमिनीला समांतर हा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकदा अधोरेखित केली धावफलकावर आणि त्यानंतर धावसंख्या झाली आहे 40. लेटकटचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत तोपर्यंत 1 धाव पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय 41. 13 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. यशवंत रॉयल्स संघाला 4 धावा दूर आहेत यशवंत रॉयल्स आपल्या विजयापासून. लॉफ्ट केलाय मिड विकेटला. विजयी षटकार इथे खेळलाय प्रसाद पालखे यांच्या पॅट मधून. हा षटकार आला आणि खेळ खल्लास. षटकाचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. नाबाद हा सामना जिंकलाय. 3 ओव्हरमध्येच या हवेंचा पाठलाग त्यांनी केलाय. 10 विकेटचा सामना जिंकलाय यशवंत रॉयल संघाने आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत. या अगोदरच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच फलंदाज राहिलेत आणि यावेळेस यशवंत रॉयल संघाकडून 2 ओव्हर टाकल्यात आणि 3 विकेट्स ज्यांनी घेतल्यात 7 धावा देत सुदाम बोडखे अर्थात लाला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरले.